नमस्कार, राम राम मंडळी. आता आपण आलेलो आहे घोळ या गावी. घोळ गाव कुठं आहे तर आपण पानशेत धरणाच्या आणि ओरसगाव धरणाच्या मधून जर पुढे निघालो, जो सरळ रस्ता येतो तोच रस्ताला आपल्याला दापसर आहे आणि पुढं घोळला घेऊन येतो. घोळजवळ अजून एक मोठं ठिकाण म्हटलं तर तुम्ही कोकण दिव्याला कधी आलात तर घोळच्या जस्ट पाठीमागून गारजाईवाडीला रस्ता जातो आणि गारजाईवाडीमधून आपण तिथे कोकण दिव्याला जातो. तर आता आम्ही आलेलो आहे घोळमध्ये. इथं ॲक्च्युली आम्ही घाटवाटांचा प्लॅन करून आलो आहे, पण सकाळी आल्यापासून मजबूत पाऊस चालू आहे आणि धुके चालू आहे. तर थोडा वेळ थांबलो आहे धुके आणि पावसाचं काय होतंय ते बघत, आणि याच्यानंतर ठरवूया कुठं जायचं ते. तर आता घोळ गावातून प्लॅन केला आहे आम्ही वॉटरफॉलला जायचा. घोळ वॉटरफॉल तो पण माहिती नाही, आता शोधावा लागेल. मस्त सुंदर असं गाव आहे हे घोळ. बघू शकता जनावरं निघालेली चरायला आता इकडची. मावशींच येतुरू इकडच्या बाजूला जर बघितलं या साईडला तर हा रस्ता आपला जातो गारजाईवाडीकडं. तिकडे वॉटरफॉल पण आहे. कोकण दिवा, गारजाईवाडी, निसर्गरम्य अशा ठिकाणी गाव आहे. बाबांना गाईड म्हणून घेतलंय धबधबा शोधण्यासाठी. साधारणतः बाबा बोलले 1 तासाचा रस्ता आहे. बघू आता किती वेळ जातोय तिकडे जायला. मस्त गाव आहे. कड्याच्या खाली एका बाजूला दरी, दुसरीकडे कडा, जनावर. गावात घरं पण बरीच आहेत इथं. गावातून बाहेर पडलो आता. गावातून बाहेर पडल्यानंतर ही एक डाव्या हाताची वाट आहे. आपल्या डाव्या हाताला इथून चालताना पूर्ण एक दरी लागते आणि त्या दरीच्या कडेने ही अशी वाट खाली उतरते. ही वाट अशीच पुढं आपल्याला धबधब्याकडे घेऊन जाते. मस्त वातावरण आहे. पाऊस तर आल्यापासून सुरू आहे. धुके पण आहेत खाली, दरीत बरेचसे धुके आहेत. सुंदर अशी वाट. 15-20 मिनिट झालं या वाटेने चालतोय. आपल्या डाव्या बाजूला दरी आणि त्या दरीत कंटिन्युअस खळखळता ओढा वाहतोय. त्याचा आवाज कानावरती येतोय. वरून पावसाची रिपरिप रिपरिप चालूच आहे आणि पायाखालची घसरडी वाट. तरी पण बऱ्यापैकी मळलेली वाट आहे. बरेचसे लोक जातात तिकडे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. जंगल मस्त आहे इथे, चांगलं सुंदर जंगल आहे आणि वाट पण बऱ्यापैकी मोठी आहे. मजा येते अशा वाटाने चालण्यात पण. तुम्ही दर रविवारी घेऊन जाता का? हा, नाही कोणतरी मिळलं तर घेऊन जाणार. आपण असं काय नाही. बरोबर. गावात अजून पण आहेत का? आहे नाही. आता तुम्हाला परत माझीकडे आलो तर मी घेऊन जाणार बाबा. अमुक दिवशी लवकर आलो तर आम्ही मिळतो. हा हा. कुंभेला जायचं म्हटलं तुम्ही कोणत्या मार्गाने जाता? आपलं ह्याने स्वारगेट तिकडून पानशेतावरून. हा हा. खाली उतरून आणि याला उतरता का जित्याला? जित्याला उतरतो नाही चालत. कोणत्या घाटाने उतरता? तिकडनंच आपण तेलाच्या नाळीने जायचं. हा, तिकडनंच जायचं. तेलाच्या नाळीनेच उतरता का? तेलाची नाळ उतरते खाली कोणत्या बडदे माचीला का? ना तेलाची नाळ कुंभाल मात. हा, बोरमात कुंभाल मात.
हा खाली रस्ता गेला. तिथून खाली पाय तो गाडी रस्ता झालेला आहे वाटतं ना. गाडी आहे. हा 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 त्याला जायला गाडी आहे. बरोबर. वॉटरफॉलला जायला आपल्याला 2 ओढे पार करावे लागतात. आता इथं पहिला ओढा क्रॉसिंग सुरू आहे. जास्त पाणी नाही आहे, गुडघ्या एवढं पाणी आहे, पण पाणी वाहत आहे चांगलं. जास्त पाणी आल्यानंतर रिस्कीच होईल. चला हा इकडे येतो, इकडच्या साईडने दुसरा एक येतो ओढा. दोन्ही इथे एकत्र येतात इकडच्या बाजूने. मग इथे आता बाबा आपल्याला हात द्यायला पाण्यात उभे येतात. चला मोबाईल पडणार असं नाही ना, मोबाईल घेऊन द्या आमच्या. पडणार तुम्ही इथे या फक्त येतो. व्हिडिओ काढता काढता कार्यक्रम पाणी फक्त लक्षात साखळी करून रस्ता क्रॉस करतोय सगळे. इकडून पाणी येतंय. जा संकेत, साखळी धर, साखळी धर. पहिला ओढा क्रॉस करून आलोय आपण आता. इकडे एवढं पाणी आहे साधारणतः तेवढ्यात. खूप जास्त पाऊस असल्यानंतर रिस्की आहे थोडासा क्रॉसिंगला. शेवळलेली दगड येतात पूर्ण, आणि परत तसंच सेम जंगल आहे पुढे जायला. जंगलातून आपली वाटते ते अजून तशीच सरळ पुढे सुरू आहे. पावसाची रिपरिप काही थांबलेली नाहीये, पण विजिबिलिटी थोडीशी क्लिअर झाली. धुके वगैरे आता गायब झाले जरासे. इकडं आहे ते घोळगाव. घोळगावातून या जंगलाने आपण आलो, आणि आपल्या डाव्या बाजूला ही दरी नेहमी राहते. आता आपण आलेलो इथे घाटमाथ्याजवळ. घाटमाथ्यावरती जर बघितलं तर समोर एक सुंदर धबधबा पडतोय. खूप मस्त असा. धुके येतात खूप सारे इथं बघितल्यानंतर. घसरडी वाट आहे. हा खाली घाटाखालचा परिसर, तिकडे घाटावरचा सुंदर धुक्यांची एक पसरलेली आहे. आणि वाटलं होतं विजिबिलिटी नसेल, पण मस्त व्ह्यू मिळतो इथून असा. त्या धबधब्यापासून पुढं आल्यानंतर गच्च माजलेलं रान इथे दोन्ही बाजूने. अगदी डोक्यापेक्षा उंच झाडी आहे. त्याच्यामधून ही कारवी तोडून बनवलेली वाट आहे. एका बाजूला दरी आहे पूर्ण, मधून ही छोटीशी वाट. त्या वाटाने चाललेले आम्ही. सोबत गाईड असला की तुम्ही बिंदास चालू शकता. वाटाड्याचं काम करतात ते, त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन नसतं. वाट चुकायचा धोका नसतो. त्यांना वाटेतले ओढे बिडे कुठं काय आहे ते सगळं माहिती असतं. परत एकदा जंगलाची सुरुवात. जंगलातून जाणारी वाट. मजबूत शेवाळलेलं आहे पायाखाली. एकदम आरामात चालावं लागतंय. पुढं आल्यानंतर आता अजून दुसरा एक ओढा आलेला आहे. हा पण ओढा आपल्याला क्रॉस करायचा आहे. ही अगदी कड्याच्या जवळ कडची वाट आहे. ओढ्याला पाणी थोडं कमीच आहे, शेवाळलेली वाट आहे. तिकडे खाली डायरेक्ट. आणि आता ही आमची गँग ओढा पार करण्याचा प्रयत्न करते. इथून हा ओढा येतो. पायाखालची वाट एकदम शेवाळलेली आहे तिकडे जायला पण.
बेडूक स्टाईलने ओढा पार करण्याचा प्रयत्न करतोय तो. वरून जा रे, वरून जा, वरून जा. काय रे संकेत, काय आहे? फ्लो जास्त आहे का? पाण्यात उतरला संकेत. पुढे आलोय आता आपण. हा इकडे 2 टप्प्यात खाली जातो. इथे पहिला आणि त्याच्या पुढे अजून खाली. ओढ्याच्या पुढे परत ही वाट चालली आहे. पूर्ण जंगल आहे इकडच्या बाजूला. आणि इकडच्या डाव्या हाताला दरी. आपली धबधब्याकडे वाटचाल सुरू. हळू आलोय थोडंसं ओढ्यापासून. त्या ओढ्यापासून पुढे आलोय आपण थोडंसं. आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला एक सह्याद्रीतला रौद्र असा धबधबा दाखवतो. हा धबधबा बघा. इकडची वाट. इथं येऊन जवळपास 15-20 मिनिटं झाले. पण सगळं धुक्यात गेलेलं आहे. सगळी जनता सध्या वाट बघतीये धुकं क्लिअर व्हायची. पण धुके काय क्लिअर होत नाहीये. बाबा धुके कधी जातील? आता नाही जाणार. नाही जाणार? दिसलच का नाही धबधबा खाली आपल्याला? हा, वारं आहे ना. वारं येईना ना चांगलं जास्त. वारं नसतं म्हणजे लगेच फाकला असतो. लगेच फाकला असतं. बरोबर आहे. माझं चेक करून घ्या तुम्ही. काय बाबा बोलताय? हो मग तुमचा युट्यूबला टाकतो ना तुम्हाला. तुम्हाला शोधत येतील म्हणजे लोक. हा हा. आपण इकडून आलो या बाजूने. इथे ओढा क्रॉस केला. ओढा क्रॉस करून थोडंसं पुढे आल्यानंतर काहीच एक छोटासा धबधबा. आणि हा इकडचा धबधबा बघा तुम्ही. रौद्र असा धबधबा आहे हा. धबधब्यापासून आपण परत रिटर्न निघालोय. पहिला ओढा क्रॉस केला आणि परत जंगलात आलोय. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जंगलातला रस्ता, मुसळधार पाऊस.
आता रिटर्नला दुसऱ्या ओढ्याला आलेलो आहे. पाण्याची पातळी काय वाढली नाही त्यामुळे टेन्शन नाही, पण क्रॉसिंगला जराशी दिसतेच आहे खाली घसरडा असल्यामुळं. धबधब्यापासून परत एकदा आपण गावात आलेलो आहे. मस्त ट्रेक आहे. साधारणतः जायला 1 तास लागतो, परत यायला 1 तास. धुके नसतील तर एक्सप्लोअर करायला 15-20 मिनिट. आता खूप लवकर पोचलो आहे गावात. मस्त असं गाव आहे हे. गावातल्या वाड्या, हा इकडून येणारा रस्ता. इकडच्या बाजूची जी वाट जाते ती कोकण दिव्याकडे जाते. चला भेटूया परत एकदा अशाच ट्रेकला. अशीच ऑफबीट भटकंती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.